आजपासून नवीन ऑटो रिक्षा आणि टॅक्सी परवान्यांना स्थगिती, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय। सरनाईक यांनी घेतलेल्या निर्णयाचं ठाण्यात रिक्षा चालकांकडून स्वागत। रिक्षा चालक मालक संघटनेकडून ठाण्यात पेढे वाटत केला आनंद व्यक्त। मोठ्या प्रमाणात रिक्षांचा सुळसुळाट वाढत असल्याने ठाण्यातील रिक्षा चालक मालक संघटनेने सरनाईक यांच्याकडे केल्या होत्या अनेक तक्रारी। तर परिवहन मंत्र्यांनी आता ई-चलन विरोधात लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी रिक्षा चालकांची मागणी। परवान्याबाबत जो काही निर्णय घेतलेला आहे स्थगितीचा, तसं फक्त या निर्णयाकडे आणि या निर्णयाचं तुम्ही स्वागत करत असलात तरी अनेक रिक्षा टॅक्सी चालकांच्या अनेक समस्या आहेत, अनेक प्रकरण आहेत, ते अजून मार्गी लागलेले नाही। निश्चितपणे जे आज परमिट दिला, नवीन परमिट रिक्षा टॅक्सींचा जे त्यांना स्थगिती दिलेली आहे त्याचं आम्ही स्वागतच करतो। परिवहन मंत्र्यांचं आम्ही अभिनंदन करतो, महाराष्ट्र शासनाचं अभिनंदन करतो। अनेक वर्ष ही रिक्षा परवाने बंद व्हावे आणि इतर मागण्यांसाठी आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलनं केलेली आहेत, पोलीस केसेस घेतलेल्या आहेत। परंतु देर आई दुरुस्त आई, मध्यंतरी 2-3 सरकार बदलली, परंतु हा निर्णय काही कधीच गेलेला नव्हता। परंतु आज परिवहन मंत्र्यांचं अभिनंदन करूया, कारण ते आपले ठाण्यातले आहेत आणि त्यांच्याकडे आम्ही निवेदनाद्वारे त्यांना परिवहन मंत्री झाल्यानंतर हा विषय प्रामुख्याने त्यांना आम्ही सांगितलेला होता। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते, त्यावेळी देखील त्यांना हा निर्णय आम्ही सांगितलेला होता की हा निर्णय ताबडतोब मागे घ्या, रिक्षा परवाने बंद करा। कारण आज परिस्थिती बघताय, जिकडे बघावी तिकडे रिक्षा लागलेली आहे आणि धंदा पूर्ण डबघाई चाललेला आहे। रिक्षावाले तासनतास लाईनीमध्ये उभे असतात, प्रवाशांची पत्ता नाही आहे। अशी परिस्थिती असताना रॅपिडो आहेत, इतर खाजगी वाहने चोरी करणारी आहेत, प्रवासी चोरी वाहतूक करणारे, ती देखील बंद व्हावीत ही आमची इच्छा आहे। आणि अनेक परिवहन मंत्र्यांकडे आम्ही अनेक मागण्या केलेल्या आहेत। त्यापैकी दुसरी एक प्रमुख मागणी अशी आहे की हे ई-चलन आहे, जे पोलीस लोक उभ्या गाड्या ज्या आपण रिक्षा उभ्या करून जातोय त्यांचे देखील फोटो काढतात आणि 1500 दंड। माझ्या अनेक हे रिक्षावाल्यांचे नावानिशी फोननिशी दंड आहेत, लाख, सव्वा लाख, 3 लाख, 4 लाख इथपर्यंत दंड। ही काय पद्धत आहे? एवढा रिक्षावाला आगाऊ आहे का? तुम्ही रस्त्यावर उभ्या असणाऱ्या वाहनांवर तुम्ही दंड मारणार आणि सक्तीने वसुली करणार, ते देखील त्याच्यावर देखील आम्हाला एक मुदत मिळावी किंवा तो दंड कमी व्हावा म्हणून आम्ही परिवहन मंत्र्यांकडे सगळे घातलेला आहे। ते देखील आज जसं परमिट संदर्भात जसा निर्णय चांगला योग्य निर्णय घेतला, तसा ह्या ई-चलनमध्ये ज्या दंड आहेत ते देखील माफ व्हावा अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे आणि ती विनंतीला मान्यता देतील आणि हा दंड देखील कमी होईल, कमी व्हायला हवा। 3-3, 4-4 लाख गाडीची किंमत नाही, अरे घरद्वार विकलं तरी रिक्षाला देऊ शकत नाही आणि अशा वेळी दंड भरायचा कुठून? आणि तुम्हाला माहिती आहे पोलिसांची व्यवस्था काय आहे तिकडे, म्हणजे ट्रॅफिक वेगळं आणि हे दंड मारणारे वेगळे, अशा पद्धतीचं आहे। त्यानंतर ई-चलन बाबत जे आहेत अगोदरच आंदोलनं झालेली होती, मुंबईत आझाद मैदानावर मोर्चा निघणार होता, त्यावेळेस परिवहन मंत्र्यांनी संघटनेची भेट घेतलेली आणि तरी देखील समाधानकारक उत्तर किंवा निर्णय अजून देखील आले नाहीये। पुढची भूमिका काय असणार? आता या 5 तारखेला देखील मोठ्या वाहतूकदारांचा संप होता या संदर्भात की ई-चलन पद्धत ही तुमची बंद करा। कारण जसे छोटे वाहनधारक आणि मोठे वाहनधारक, ही छोटी वाहनधारक आहेत, सर्वसामान्य घरातून आलेले आहेत, गावखेड्यातून आलेले आहेत आणि अशिक्षित आहेत। त्यांना ते ई-चलन ही काही पद्धतच त्यांना पटलेली नाही। मी आता 1984चे ड्रायव्हर आहे, आमच्या समोर एका हवालदार राहिला तर आमची हिंमत व्हायची नाही कुठलीही गोष्ट चुकीची करायची। आता का चुकीच्या होत आहेत याचं कारण देखील तसं आहे, ते पोलीस पण राहिलेले नाहीत, ते डिपार्टमेंट तशी राहिलेली नाहीत आणि निश्चित सगळ्या ठिकाणी भ्रष्टाचार चाललेला आहे, हा कुठेतरी थांबला पाहिजे। आणि 5 तारखेच्या आंदोलनामध्ये हा विषय होता आणि आम्ही सक्रिय त्याच्यावर सहभाग घेणार होतो, परंतु परिवहन मंत्र्यांशी बोलून चर्चा झाल्यानंतर त्यांचं म्हणणं असं होतं की आपण लवकरात त्यात निर्णय घेऊ। परंतु जर हा ई-चलनाचा निर्णय जर झाला नाही तर निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळी हा संप पुकारला जाईल राज्यव्यापी, त्यावेळी सगळे ठाण्यात